Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. पाठावर आधारित प्रश्नोत्तरे पाहण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल. द्रव्याचे प्रकार कोणते? स्थायू, द्रव आणि वायू हे द्रव्याचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे प्लाझ्मा हा उच्च तापमानात आढळतो. मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? धातू, अधातू आणि धातू सदृश असे 3 मूलद्रव्याचे प्रकार आहेत. द्रव्यांच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू म्हणतात. मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्याचा प्रत्येक कण सारख्याच पदार्थाने बनलेला असतो. त्याचे विभाजन करता येत नाही. संयुगे हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून बनलेले असते. त्याच्या रेणूचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येते. वर्णनावरून उत्तर लिहा. के, एल व एम या कवचामध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त. तिसरा आवर्त. शून्य संयुजा असलेला गण. गण 18. संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल. हॅलोजन कुल. दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामधील धातू सदृश. बोरॉन व सिलिकॉन. तिसऱ्या आवर्तामधील अधातू. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्ये. कार्बन, सिलिकॉन. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल. गण 1. संयुजा 2 असलेल्या धातूंचे कुल. गण 2. आधुनिक आवर्त सारणीतील आडव्या ओळी. आवर्त. आवर्त 2 मधील अल्कधातू. लिथियम. बाह्यतम कक्षा परिपूर्ण असलेली 3 मूलद्रव्ये. हेलियम, निऑन, आर्गॉन. आवर्त 3 मधील 3 धातू. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. सर्वात लहान आकारमानाचा अणू. हायड्रोजन. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू. हायड्रोजन. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. हेलियम. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू. फ्लोरीन. सर्वाधिक विद्युत ऋण अणू. फ्लोरीन. पहिली आवर्त सारणी तयार करणारा शास्त्रज्ञ. मेंडेलीव. सर्वात क्रियाशील धातूचा गण. गण 1. बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असणारा गण. गण 17. डोबे-रायनर त्रिकांचा नियम सांगा.
डोबे-रायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. डोबे-रायनरच्या त्रिकांच्या नियमातील त्रुटी सांगा. 1. डोबे-रायनरने फक्त काही त्रिके शोधली. 2. सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही. 3. त्या काळी सर्व मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम सांगा. मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. न्यूलँड्सच्या नियमांच्या मर्यादा सांगा. 1. ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांपैकी कॅल्शियमपर्यंतच नियम लागू होत होता. 2. काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसवली होती. 3. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म या अष्टकांच्या नियमात बसले नाहीत. मेंडेलीवचा आवर्ती नियम सांगा. मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मेंडेलीवला असे दिसून आले की ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण सांगा. 1. आवर्त सारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. 2. आवर्त सारणीमध्ये मेंडेलीवने शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी काही जागा रिक्त ठेवल्या. 3. हेलियम, निऑन, अर्गॉन इत्यादी निष्क्रिय वायू शोध लागला तेव्हा मेंडेलीवने आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी सांगा. 1. अणुवस्तुमान समान असलेल्या मूलद्रव्याच्या कोबाल्ट आणि निकेल क्रमाबद्दल संदिग्धता होती. 2. समस्थानिकांची रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे आवर्त सारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यायचे हे आव्हान होते. 3. मूलद्रव्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल याचे भाकीत करणे शक्य नव्हते. 4. हायड्रोजनची जागा अल्कधातूच्या गणात की हॅलोजनच्या गणात हे निश्चित ठरवता आले नाही. आधुनिक आवर्ती नियम सांगा. मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय? मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी होय. आधुनिक आवर्त सारणीतील नागमोडी रेषा यावर माहिती सांगा.
एक नागमोडी रेषा डाव्या बाजूच्या धातूंना उजव्या बाजूच्या अधातूपासून वेगळे करते. यात बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी आणि पोलोनियम या धातुसदृश मूलद्रव्यांचा समावेश होतो. ही मूलद्रव्ये धातू व अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. गण म्हणजे काय? मूलद्रव्याच्या आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. आवर्त म्हणजे काय? मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीतील उभे स्तंभ व आडव्या ओळी यांच्या संख्या लिहा. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे 18 उभे स्तंभ म्हणजे गण आहेत, तर 7 आडव्या ओळी म्हणजे आवर्त आहेत. आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही गण 1 मधील मूलद्रव्ये आहेत. आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणजे काय? आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणतात. मूलद्रव्याची संयुजा कशी ठरते? मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन्स. या संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयुजा ठरते. आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते? आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनचा समावेश गण 1 मध्ये ठेवावा असे वाटते, कारण हायड्रोजन सहजपणे 1 इलेक्ट्रॉन देऊन स्थिर हायड्रोजन कॅटायन तयार होतो, पण 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिर ॲनायन तयार होत नाही. मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयुजा यांच्यात काय संबंध आहे? मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांचे धातू व अधातूमध्ये वर्गीकरण करा. धातू सोडियम, मॅग्नेशियम व ॲल्युमिनियम. अधातू फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन व आर्गॉन. धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत? धातू आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला आहेत. मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो? मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म हा त्यांच्यात असणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे असतो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय आहे? आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व अधातू गुणधर्म वाढत जातो. मूलद्रव्याचे आकारमान कमी होत जाते. गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असेल? गणामध्ये
वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी कमी होते व अधातू गुणधर्म कमी होत जातो. गणामध्ये वरून खाली जाताना अणु त्रिज्या का वाढत जाते? अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान का असते? मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू का म्हणतात? शून्य गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात. या गणातील मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर असते. ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करीत नाही, तसेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. ही मूलद्रव्ये वायू रूपात असतात, म्हणून त्यांना राजवायू म्हणतात. धन्यवाद.